गाईज आज आहे 11 मे आणि बरोबर 1 वर्षापूर्वी आज आम्ही सगळे निघालो होतो बाहेर फिरायला आणि वातावरण अख्खं पावसाचं होतं कारण मेमध्येच पावसाळा सुरू झालेला आणि सेम ह्या वर्षी पण पावसाळा मेमध्येच सुरू झाला आहे. आणि मग आम्ही सगळेजण मिळून निघालो होतो लोणावळ्यामध्ये फिरायला. मेनली तर आम्हाला काय काय खायला प्यायलाच जास्त जायचं, फोकस तर त्यासाठीच होतं की गाईज आम्ही चाललोय शेटे चहा प्यायला, त्याच्यासोबत बन मस्का खायला चाललोय. आणि माझा कानाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला हे असं घ्यायला लागलं. आणि हे बघा एवढे सगळे लोक झाले. बोला शेटे चहा, शेटे चहा, शेटे चहा, शेटे चहा, बन मस्का, बन मस्का. मग आम्हाला स्पॉट झाले आमच्या क्लासचे काही लोक. आज बाहेर नुसतं काही ना काहीतरी खाण्यासाठी चाललो होतो, तर जरा जुन्या आठवणींना पण आम्ही उजाळा दिला. पुढे जाऊन पाहतो तर शेटेच्या नेमकं बंदच होतं. मग आम्ही गेलो राम मंदिरमध्ये आणि या मस्त वातावरणामध्ये राम मंदिर इतकं सुंदर दिसत होतं की एकच नंबर. आणि त्याचं बांधकाम वगैरे पण खूप छान आहे आणि बघू शकता हे असं एकदम मस्त दिसतंय. मग आम्ही गेलो तिथून पुढं गोल्डन वडापावला. तिथं जाऊन आम्ही मस्त टेस्टी असे मूग भजी खाल्ले आणि सगळ्यांना खूप आवडले. आणि मग हे लोक चहा पित होते. पुढे जाऊन काय करायचं तर आम्ही गेलो बाजारामध्ये जिथं भाजीचं मार्केट होतं आणि मग तिथं जाऊन आम्ही कणीस घेतले. आणि मग आम्ही परत पुढे जाऊन गेलो पाणीपुरी खायला, भेळ खायला, बरंच काय काय खाल्लं आमचं. नेहमीच आम्ही तिथं खायला जातो, खूप टेस्टी तिथे पाणीपुरी भेटते आणि भेळ पण भेटते. मग आम्ही सगळेजण मस्तपैकी तिथं खायला गेलो. आणि हे पाणीपुरीचं दुकान आहे इथल्या लोणावळ्यामधले इंद्रायणी पूलच्या तिथेच. खूप एकदम टेस्टी अशी पाणीपुरी मिळते इथे, मला तर खूप आवडते. त्याच्यानंतरून मग अजून काय खायचं असं विचार करत आम्ही गेलो पावभाजी हाऊसला. तिथे जाऊन मस्त अशी पावभाजी खाल्ली. ठीक आहे म्हणजे ओके टेस्ट होती, पण खाल्लं तिथं आम्ही. आणि त्यानंतर आम्ही चॉकलेट बॉम्ब घेतलेले, तर ते सगळेजण खात बसलेलो आणि चपटाप अशी खात होतो आणि सगळेजण असं खातोय. मला तर इतकं आवडतं म्हणून थोडंसं मी पण गपचूप असं खाऊन घेतलं. कौन है ये लोग, कहां से आते हैं? परत आम्हाला आमच्याच क्लासचे काही लोक आणि मग रिटर्न जाता जाता हा कॅम्पसचा मस्त असा नाईट व्ह्यू आम्हाला दिसत होता. आणि परत काही क्लासचे लोक स्पॉट झाले. त्याच्यानंतर पुढे जाऊन परत अर्धे अजून लोक भेटले, त्यांची थोड्या गप्पा वगैरे मारल्या. आणि खूप असे दमून भागून चाललेले लोक आहेत, पुढे 2 आहेत.